पाऊस चालू झालेला आहे, पण पाऊस जरी चालू असला तरी आपल्याला ककडी काही तोडायची थांबवायची नाही, कारण ककडी तोडून आज आहे आपल्या गावातलाच बाजार, तर त्या बाजारामध्ये न्यायची आहे. हाय यूट्यूब फॅमिली, राणीताई फ्राय व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. आज आपण आलेले आहोत शेतात, तर शेतामध्ये तोडायची आहे ककडी, तर तेच ककडी तोडणं चालू करणार आहोत. तर चला तर मग तुम्हाला दाखवते. कोण्या भागात पाऊस चालू आहे किंवा आभाळ आहे, वातावरण कसं आहे ते पण नक्की सांगा यूट्यूब फॅमिली. आमच्याकडे सध्या आहे आभाळाचं वातावरण, पाऊस काही नाही. तर हे पहा, आपल्याला तोडायच्या आहेत ह्या ककड्या. तर आता आपण तोडून घेऊ. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा, खूप छानपैकी व्हिडिओ मस्त होणार आहे. तर चला मग मी ककड्या तोडायला सुरुवात करते आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण पाहायचा आहे. यूट्यूब फॅमिली, हे पहा, हे तर चालू आहे आपली ककडी तोडणं. तर ककडी तोडणं तर चालूच आहे, पण पाऊस चालू झालेला आहे. पण पाऊस जरी चालू असला तरी आपल्याला ककडी काही तोडायची थांबवायची नाही, कारण ककडी तोडून आज आहे आपल्या गावातलाच बाजार, तर त्या बाजारामध्ये न्यायची आहे. पाऊस तुम्हाला दाखवते आणि आभाळ पण पहा कसं आहे कसं नाही. एवढ्या पावसात आज आपल्याला ककडी तोडणंच आहे. आभाळ पहा, आणि तिकडं आमच्याकडं पलीकडच्या साईडकडून माळा आहे, त्या माळाला पाऊस चालूच आहे. पहा वातावरण, आभाळ किती गच्च आलेलं आहे. अशा आभाळामध्ये आपल्याला हे ककडी तोडून घेणंच आवश्यक आहे, कारण की हे जर ककडी नाही तोडली तर रात्रातून हे ककडी मोठी होते. तर मोठी होण्यापेक्षा आपल्याला पाऊस जरी आला, काही जरी झालं, तर तोडून घेऊन आजच्या आपल्या बाजारामध्ये विकायला घेऊन जाणंच आहे. असं शेतकऱ्याचं काम. म्हणून शेतकऱ्याकडून माल घेताना कधीही असं काटकसर किंवा भाव करत जा नका. शेतकऱ्यानं जर म्हणलं 30 रुपये 40 रुपये किलो आहे ककडी म्हणा, समजा कोणचा जरी माल असू जा, तर तुम्ही बिनधास्त घेत जा, कारण की त्याच्यामागे खूप कष्ट राहतात शेतकऱ्याचे. पाऊस असो किंवा ऊन असो किंवा थंडी, तर तिन्ही ऋतूमध्ये जे आपले खायच्या वस्तू असतील किंवा कुठल्या बी, तर सर्व गोष्टी व्यवस्थित शेतकऱ्याला कामं पूर्ण पार पाडावंच लागतात. तर त्याच्यासाठी शेतकऱ्याच्या मालाचा कधीच तुम्ही भाव करत जा नका, आणि जे शेतकरी माल म्हणतो एवढ्या म्हणजे भावाचा आहे त्या पद्धतीत तुम्ही घेत जा. वाटलंच तर शेतकरी कमी पण करतो. तुम्ही जर म्हणला तर नाही 40 रुपये किलो आहे तर 20 द्या, तर 20 रुपये किलोनं सुद्धा शेतकरी देत नाही असं नाही, कारण शेतकऱ्याचं मन खूप मोठं आहे. म्हणून तर शेतकऱ्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणलं गेलेलं आहे. पहा किती मस्तपैकी अशा ककड्या लागलेल्या आहेत. तर आपल्याला ह्या ककड्या तोडून घ्यायच्या आहेत, कारण की विकायला छानपैकी मस्त लागलेल्या आहेत. अशा पानाच्या आड राहतात लपून, तर सर्व व्यवस्थित पाहून तोडून घ्यायच्या, कारण की ह्या जास्त हिरव्यागार असं राहतं पानं, तर झाडाला राहतात पानाला आड लपून, तर आपण व्यवस्थित तोडून घ्यायच्या. चालू आहे आपलं असं शेतामधलं काम, ककडी तोडणं. पहा अशा मस्तपैकी बुडापासून लागलेल्या आहेत. तर फक्त याला एकच मिनिट आहे की पाहून तोडावं लागतं.
कारण नाही जर पाहिलं तर या पानाच्या आड दडून राहते. पहा, किती अशा खाली पण लागलेल्या आहेत. असंच आपल्याला सर्व ककड्या तोडून घ्यायच्या आहेत, कारण की बाजारामध्ये विकण्यासाठी. कोण कोण ककडी कसं खातं नक्की सांगा. कोणी कोशिंबीर करून खातं, कोणी अशीच आपल्या जेवणाबरोबर जेवताना ताटामध्ये सुद्धा घेऊन खातात, किंवा कोण कोण कुणाला म्हणजे अशी पण खायला आवडते. चटणी मीठ हळद टाकून, चटणी मीठ टाकून सुद्धा खूप छान लागते. असं बकेटीत टाकणं चालू आहे, तोडू, कारण की हे अशी बकेट उचलून घ्यायची आणि मग तिकडं नेऊन टाकायची मोठ्या एका डाल्यामध्ये. कारण आपल्याला धरायला करायला सोपं जावं म्हणून मी बकेट घेतलेली आहे. असं चालू आहे आपलं ककडीचं काम. कोणी कोणी या ककडीचे पराठे पण करतात. पराठे पण खूप छान लागतात खायला. कोणाकोणाला आवडतात, कोणाकोणाला नाही, हे पण नक्की सांगा. पहा कशा लागलेल्या आहेत अशा ककड्या. सर्व अशा पद्धतीत तोडून घ्यावं लागतं. बुडशेंडा राहतात, फक्त पाहून घ्यावं लागतं तोडून. हे पहा, बुडापासून तर शेंड्यापर्यंत राहतात. बरं आहे आज पाऊस नाही, नाहीतर पाऊस जरी असता तर पावसात हे आपल्याला ककडी तोडावंच लागली असती. ह्या आणखीन 2 दिवसानं ककड्या तोडायला येतात. हे पहा कशा बुडाला अशा लागतात. बुडाच्या पाहून तोडून घ्यावं लागतं सगळं. हे पहा, ह्या शेंड्याला असंच तुरा लागत आहे. पहा ककडीचे वेलं आणि ककड्या पहा, अशा आपल्याला सर्व ककड्या तोडून घ्यायच्या आहेत. हे छोटी आहे, हे मोठी आहे, अशी साईजची तोडून घ्यायची. कारण बाजारामध्ये गेल्या गेल्या कटल्या पण पाहिजे लगेच. हे पहा, पावसात पण एवढी ककडी तोडलेली आहे आणि पाऊस चालूच आहे. एवढी ककडी तोडणं झालेली आहे. नेमकंच आहे, पहिला बहार आहे आपल्या ककडीचा, पहिलीच तोडलेली आहे. आणि आभाळ पहा, असं आहे वातावरण. हवा पण आलेली आहे. तर हे ककडी तोडणं झालेली आहे. यूट्यूब फॅमिली जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. जे कोणी नवीन ताई दादा आहे त्यांनी जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये.